मित्रांनो, आज शिकूया धडा क्रमांक 10 प्रामाणिकपणाचे फळ। अमोल शाळेत 3ऱ्या वर्गात शिकणारा मुलगा नेहमी बाईचे ऐकायचा, अभ्याससुद्धा रोज नियमितपणे करायचा, सगळ्या मित्रमैत्रिणींशी चांगला वागायचा। त्याच्या वर्गात काही मुले अशी होती की जी अभ्यास करायची नाही, पण सगळ्या मुलांमध्ये त्यांचा दरारा होता। एक दिवस वर्गात बाईंनी गृहपाठ दिला। त्यांनी एक विषय दिला होता, त्या विषयावर माहिती लिहून आणायची होती। संगणकावरून स्वतः माहिती मिळवून छायाचित्रे मिळवून तयारी करायची होती। अमोल घरी आला, आईला गृहपाठाबद्दल सांगितले, पण त्यांच्या घरी संगणक नव्हता। बाबा आल्यावर ते घेऊन जातील, आई म्हणाली। बाबा पण नेमके त्या दिवशी उशिरा घरी आले, त्यामुळे अमोलचा गृहपाठ झाला नाही। दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर बाईंनी वर्गात ज्या मुलांनी गृहपाठ केला नाही त्यांना उभे केले। अमोलही उभा होता। त्याने प्रामाणिकपणे कारण सांगितले, पण बाईंनी कारण मान्य केले नाही, उलट त्याला शिक्षा केली। शाळेच्या मधल्या सुट्टीत अजय म्हणाला, अरे अमोल, तुझे नाही जमले तर कोणाकडून करून घ्यायचे ना, मी तरी स्वतः कुठे केलंय? अमोल विचारात पडला। मी खरे कारण सांगितले तरी मला शिक्षा का मिळाली? एक दिवस शाळेत चित्रकला स्पर्धा होती। झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे चित्र घरून काढून आणायचे होते, पण स्वतः पहिल्या क्रमांकाला मोठे बक्षीस होते। आता मात्र अमोलने विचार केला, सगळे तर कोणाकडून तरी करून घेतात, मग मीही असे केले तर? बाबा खूप सुंदर चित्र काढतात, त्यांच्याकडून काढून घेऊ। अमोल घरी आला, बाबांना म्हणाला, बाबा शाळेत चित्रकला स्पर्धा आहे, बाईंनी सांगितले कोणाकडूनही काढून आणा। बाबा, झाशीच्या राणीचे चित्र काढायचे आहे, काढून द्याल? बाबांनी आनंदाने चित्र काढून दिले। दुसऱ्या दिवशी अमोल चित्र घेऊन शाळेत गेला। बाईंना चित्र दिले। खूप मुलांची चित्रे छान होती, पण अमोलचे बाबा चित्रकार असल्याने त्याचे चित्र उत्तम होते। बाईंनी विचारले, अमोल, तू चित्र काढलेस हे चित्र? ह्यावेळी मात्र अमोल खोटे बोलून हो म्हणाला। प्रथम क्रमांक अमोलचाच होता। दुसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ होता। अमोलचे नाव जाहीर झाले। खूप जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला, पण अमोलला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते। बक्षीस घ्यायला समोर जायची त्याची हिंमत होत नव्हती, पण तरीही त्याला जावेच लागले। बक्षीस म्हणजे मोठी ढाल होती। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ती अमोलला मिळणार होती। तो तिथेच थांबला। त्याला ढाल घ्यायला प्रमुख पाहुणे बाई बोलवत होत्या। अचानक अमोल रडू लागला। बाईंनी त्याला जवळ घेतले व विचारले, अरे अमोल, रडायला काय झालं? अमोलने डोळे पुसले आणि म्हणाला, बाई, मला बोलायचंय। आणि अमोलने प्रामाणिकपणे त्याची चूक कबूल केली। तो म्हणाला, बाई, हे चित्र स्वतः काढायचे होते। मी खूप चांगले चित्र काढू शकत नाही, पण बक्षीस मिळवण्यासाठी हे चित्र मी बाबांकडून काढून घेतले। आपल्या वर्गातली काही मुले खोटी बोलून
तुमची शाबासकी मिळवतात. म्हणून मलाही वाटले की मी पण खोटे बोलून बक्षीस मिळवावे. पण बाई, मी खोटापणा केला आहे. मी हे बक्षीस घेणार नाही. सगळीकडे शांतता पसरली. इतर खोटे बोलणाऱ्या मुलांना वाटले आता अमोलला शिक्षा होणार. बाई त्याला मारणार. पण तितक्या बाई बोलू लागल्या, मुलांनो बघा, अमोल किती प्रामाणिक आहे. त्याने चूक कबूल केली. मला आज सकाळीच अमोलच्या बाबांनी हे सगळे सांगितले होते. मला सुद्धा आश्चर्य वाटले होते की अमोलसारखा मुलगा असे का करतो आहे. पण अमोलने प्रामाणिकपणे त्याची चूक कबूल केली आहे. म्हणून मला अतिशय आनंद होतो आहे. म्हणून मी पाहुण्यांना विनंती करते की या अमोलच्या प्रामाणिकपणाबद्दल ही ढाल त्यांनी अमोलला द्यावी. अमोलला चित्रासाठी नाही, पण प्रामाणिकपणाबद्दल मोठे बक्षीस मिळाले होते. या धड्याचे कठीण शब्दांचे अर्थ इथं दिलेले आहे. आपण ते सुद्धा वाचून घेऊया. दरारा, धाक, भीती, गृहपाठ, घरी करावयाचा अभ्यास, टाळ्यांचा कडकडाट, जोरदार टाळ्यांचा आवाज, शाबासकी मिळवणे, कौतुक करून घेणे, प्रामाणिक असणे, खरे बोलणे, जाहीर करणे, मोठ्या आवाजात सगळ्यांना सांगणे. तर चला मित्रांनो, आता मी समजून सांगते तुम्हाला प्रामाणिकपणाचे फळ. तर आपण हा धडा वाचलेला आहे आणि धड्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगते की एक मुलगा होता. त्याचे नाव अमोल होते. तो तिसऱ्या वर्गामध्ये शिकणारा मुलगा. तो नियमित शाळेत जायचा, दिलेला अभ्यास करायचा, मित्रमैत्रिणींशी चांगला वागायचा. वर्गात अशी काही मुलं होती की जी नियमित अभ्यास करायची नाहीत, मुलांना घाबरवायची, त्यांचा दरारा होता. एक दिवस काय झालं, त्यांच्या शिक्षिका, बाई म्हणजे शिक्षिका, त्या अमोलच्या शिक्षिकेने एक गृहपाठ दिलेला होता, एक विषय दिला आणि त्या विषयाची माहिती शोधून आणायची संगणकावरून स्वतः, आणि छायाचित्रसुद्धा काढून किंवा मिळवून आणायचे. यासाठी संगणक लागणार होता. परंतु अमोलच्या घरी तर संगणकच नव्हता. मग त्याने आपल्या आईला सांगितलं. आई म्हणाली, बाबा आल्यानंतर बाबा तुला संगणकाच्या दुकानात घेऊन जातील. तिथे तुझा गृहपाठ करण्यासाठी तेच तुला मदत करतील. अमोल बाबांची वाट बघू लागला. परंतु बाबा त्याच दिवशी उशिरा आले आणि दुसऱ्या रात्री उशिरा आल्यामुळे बाबा मात्र त्याला बाहेर दुकानामध्ये नेऊ शकले नाही, माहिती मिळवू शकले नाही. दुसऱ्या दिवशी बाईंनी विचारलं, ज्या मुलांनी गृहपाठ केला नाही त्यांनी उभे राहा. अमोलसुद्धा उभा राहिला. अमोलने सांगितले, प्रामाणिकपणे कारण सांगितले, परंतु तरीसुद्धा बाईंनी म्हणजे शिक्षिकेने त्याला मारलं, त्याला रागवल्या. आणि त्यानंतर मग अमोल त्याच्या मित्राबरोबर बसलेला असताना त्याचा मित्र म्हणाला, अरे अमोल, तुला जर जमलं नव्हतं तर माझ्या नोटबुकमधून किंवा दुसऱ्या कुणाच्या वहीमधून उत्तर लिहून घेतलं असतं. आम्ही सुद्धा तसेच केलेले आहे. अमोल म्हणाला, हे चुकीचे आहे, असे करायला नको, स्वतः माहिती मिळवायला लावली होती. परंतु वर्गातील इतर मुलांनी सुद्धा स्वतः कुठे माहिती मिळवलेली होती. तरी बाईंनी त्याला काहीच केलं नाही. तू खरे कारण सांगून सुद्धा तुला शिक्षा मिळालेली आहे. नंतर काही दिवसांनी त्याच वर्गामध्ये तिथेच चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. झाशीची राणी लक्ष्मीबाईचे चित्र काढायचे होते. मग असे चित्र घरूनच काढून आणायचे होते, परंतु स्वतः काढून आणायचे होते. अमोलला वाटले की सर्व मुलं खोटे बोलून बाईकडून शाबासकी मिळवून घेत आहे, आपण सुद्धा तसेच करूया. त्याने त्याचे बाबा चित्रकार होते आणि म्हणून बाबांनाच सांगितले, बाबा शाळेमधून चित्र काढून आणायला लावले आहे. बाबांनी छान चित्र काढून दिले. ते चित्र दुसऱ्या दिवशी अमोलने शाळेत नेऊन दिले. बाईंनी त्याला विचारले सुद्धा, हे चित्र तूच काढलेस ना रे?
अमोल ह्यावेळेस मात्र खोटा बोलला आणि अमोलचा पहिला क्रमांक आला. अमोलला ढाल बक्षीस मिळणार होती. ज्या दिवशी बक्षिसाचा कार्यक्रम होता त्या दिवशी बक्षीस घेत असताना त्याचे नाव जाहीर झाले, परंतु बक्षीस घेण्याची हिंमत मात्र अमोलची होत नव्हती, कारण तो अतिशय चांगला मुलगा होता आणि खोटे बोलून त्याला बक्षीस मिळवायचे नव्हते. मग तो बाईंजवळ गेल्यानंतर तिथे रडू लागला. बाईंनी त्याला विचारले काय झालं, का रडतोय. तेव्हा त्याने खरे कारण सांगितले की ते चित्र मी फक्त तुमची शाबासकी मिळवण्यासाठी बाबांकडून काढून घेतलेले होते. ते चित्र मी काढले नाही, या बक्षिसावर माझा अधिकार नाही. बाई म्हणाल्या, अरे तुझ्या बाबांनी तर सकाळीच मला हे सर्व सांगितलेले होते. मलाही आश्चर्य वाटत होते, अमोलसारखा मुलगा असे कसे वागू शकतो, असे कसे करू शकतो, परंतु तू आता प्रामाणिकपणे तुझी चूक कबूल केली, म्हणून ही बक्षीस तुला चित्राबद्दल नाही परंतु तुझ्या प्रामाणिक बोलण्याबद्दल दिली जाईल. पाहुण्यांना बाईने विनंती केली आणि अशा प्रकारे अमोलला बक्षीस देण्यात आले. ती मोठे जे बक्षीस होते, ढाल होती, ती प्रामाणिकपणाबद्दल अमोलला मिळाली. मुलांनो, या धड्यामधून आपल्याला हीच शिकवण मिळत आहे की आपण कोणत्याही प्रकारे शाबासकी मिळवण्यासाठी खोटे बोलले पाहिजे नाही. नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणे आपले कार्य करावे. आपल्याला चांगल्या कामाबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल एक ना एक दिवस चांगले फळ मिळतेच. तर अशा प्रकारे हा प्रामाणिकपणाचा जो धडा आहे, प्रामाणिकपणाचे फळ, हा मी वाचलेला पण आहे आणि स्पष्टीकरणही केलेले आहे. तरी कुणाला काही प्रॉब्लेम किंवा काही समजलं नसेल तर मला नक्की सांगा. आता CBSEच्या मुलांसाठी, जे नॉन मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी हिंदीमधून सांगते. यह लेसन प्रामाणिकपणाचे फळ हाँ है. इस लेसन में अमोल नाम का एक लड़का है, वो 3rd स्टैंडर्ड में पढ़ता है. वो अच्छे से टीचर का कहना मानता है, होमवर्क भी अच्छे से करता है, उसके फ्रेंड्स के साथ भी वो अच्छे से बिहेव करता है. लेकिन एक दिन क्या हो गया कि उसके टीचर ने जो होमवर्क दिया था, वो होमवर्क ऐसे था कि उसे एक टॉपिक दिया गया था और वो टॉपिक कंप्यूटर का यूज़ करके उसे उसकी इन्फॉर्मेशन लाके उसके साथ उसके थोड़े से पिक्चर्स, फ़ोटोज़ भी लाने थे. यह होमवर्क उसे दिया गया था. अमोल के घर में संगणक मतलब कंप्यूटर नहीं था. उसने अपने मम्मी को बताया तो मम्मी बोली जब पापा घर आएंगे शाम को तब उनके साथ संगणक का जो दुकान होता है, जो कैफ़े होता है, वहाँ पे साइबर कैफ़े में जाके तुम वहाँ से पापा के साथ जाके लेके आना. लेकिन उसी दिन पापा को घर आते हुए बहुत लेट हो गया था. पापा थक भी गए थे और इसी कारण उसे ले नहीं जा सके और अमोल का उस दिन का जो होमवर्क था वो कंप्लीट नहीं हो सका. तो क्या हो गया, दूसरे दिन जैसे ही टीचर ने पूछा कि जो जो बच्चों ने होमवर्क नहीं किया है खड़े हो जाओ, अमोल को खड़ा रहना पड़ा. अमोल ने जो सत्य कथा थी वो सत्य टीचर को बता दिया, पर टीचर को वह झूठ लगा और टीचर ने उसे डांट दिया, उसे बहुत भला बुरा बोला. अमोल को बहुत गुस्सा आया कि मैंने तो सच बोला था, फिर भी मुझे क्यों टीचर ने गुस्सा किया मेरे ऊपर, मुझे डांट क्यों पड़ी. उसके फ्रेंड्स लोग उसे बोलने लगे कि देखो तुम इतना सच मत बोला करो, हमने भी कहा खुद बनाया था, खुद किया था, एक ही बच्चे ने खुद किया था, हम लोगों ने उसका देख देख के पूरा कॉपी कर लिया था. तो अमोल को भी ऐसे लगा कि बाकी सारे बच्चों ने तो झूठ ही बोला है और झूठ बोलने के बाद क्या हुआ, उनको टीचर उनकी गलती पकड़ नहीं सकी टीचर और उनको डांट भी नहीं सकी, पर मैंने सच बोला फिर भी टीचर ने मुझे मारा, गुस्सा किया. कुछ दिनों के बाद उसके स्कूल में ड्राइंग की कंपटीशन होती है. ड्राइंग कंपटीशन के लिए झांसी की रानी लक्ष्मीबाई का चित्र बनाना होता है. तो वो खुद ही घर से ही बना के लाना है, लेकिन खुद ही बना के लाना है, ऐसे टीचर उनको बताती है. लेकिन अमोल को तो टीचर से जो है ना वो मतलब शाबाशी मिलानी थी. उसे तो ऐसे लगता था कि मैं झूठ, मेरे पापा चित्रकार हैं और वो बहुत बढ़िया चित्र बनाते हैं, तो मैं उनको बोलूँगा वह चित्र बना के देंगे और मेरा नंबर फर्स्ट आ जाएगा. ऐसे बोल के उसने पापा से ही चित्र बना लिया था. वो क्लास में आके उसने टीचर को भी दे दिया. टीचर ने उसे पूछा भी कि यह चित्र तुमने बनाया क्या बेटा, तो उसने बोला कि हाँ, वो झूठ बोल गया.
और वह चित्र इतना सुंदर उसके पापा ने बनाया था कि उसी का फर्स्ट नंबर आया। और जिस दिन उसको उस चित्र के लिए पुरस्कार मिलने वाला था, उसी कार्यक्रम में जब उसका नाम आयोजित कार्यक्रम में पुकारा गया, वह टाइम में वह पुरस्कार लेने के लिए जाते हुए उसे शर्म भी लग रही थी और उसकी हिम्मत नहीं हो रही थी, क्योंकि झूठ बोल के क्या फ़ायदा है, ऐसे वो मन में सोच रहा था। तभी वो स्टेज के ऊपर गया और वहाँ पे बोला कि यह पुरस्कार लेने के पहले मुझे सबसे कुछ तो बात करनी है। टीचर बोली, बोल सकते हो। वह रोने लगा। फिर टीचर ने उसे पूछा, क्यों रो रहे हो? तब उसने बोला कि टीचर जी, चित्र मैंने नहीं, मेरे पापा ने बनाया था, मैं आपसे झूठ बोला था, मुझे तो पुरस्कार नहीं चाहिए था, मुझे आपसे खाली शाबाशी चाहिए थी टीचर जी। टीचर ने उसके पास आके बोला, बेटा, आज सुबह ही तुम्हारे पापा ने मुझे सब बता दिया था। मैं भी मन में ही सोच रही थी कि अमोल के जैसा अच्छा बच्चा ऐसे झूठ कैसे बोल सकता है। लेकिन अब जब पुरस्कार लेते समय तुमने पुरस्कार नहीं लिया और अपनी सच बताया, तो इसके लिए तुमको पुरस्कार मिलना ही चाहिए। और वो बड़ी सी ढाल जो थी वह उसे सच बोलने के लिए दी गई। तो बच्चों, इस लेसन से हमें यही शिक्षा प्राप्त होती है कि हमें कोई भी कार्य करते समय हमें फल की आशा करनी चाहिए, लेकिन झूठ बोलकर नहीं, हमेशा सच्चाई का सच बोलकर ही हम किसी चीज़ को पा सकते हैं। उस चीज़ से मिलने वाले पुरस्कार का हम आनंद तभी प्राप्त कर सकते हैं जब हम उस चीज़ को पाने के लिए कोशिश करेंगे और सच बोलेंगे तभी। तो अशा प्रकारे प्रामाणिकपणाचे लेसन हा जो धडा आहे याचं मी हिंदी आणि मराठीमध्ये विश्लेषण केलेलं आहे। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।